का फरक? फरक बकरी श्रीमंताची आहे म्हणून आणि मुलगी गरीबाची आहे. पैसा वाळा आणि बकरी मरे तो बदे गाम जानी, गरीब की छोकरी मरे कोई न जाने. काटा छुपा अमीर को तो दौड़े लोग हजार, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाए का. श्रीमंताला काटा बोचला तरी माणसं हजारो जातात चौकशीला. पाय बरा आहे का, पाय बरा आहे का, पाय बरा आहे. मरतात का माणसं काट्याला? अरे शेतकऱ्याच्या पायातला काटा चितेत जळतो, काढायला फुरसत नाही त्याला. काटा छुपा अमीर को दौड़े लोक हजार, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाए कार. म्हणून जरूर धन मिळवा, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. त्यशास्त्र वित्तम सनरत कुलिनः सपंडित ससुतिमान गुणज्ञः सएव वक्ता सुदर्शनीये सर्वे गुणान कांचन आश्रयन्ते. जरूर मिळवा धन, पण उत्तम व्यवहार आहे. अनितीनं मिळवलं तर मग जसं येतं तसंच जातं. यायला लागलं म्हणजे नारळातल्या पाण्यासारखं येतं आणि जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळासारखं. नारळ फोडून पहा तुम्ही, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं, ओलं नारळ. कोणी भरलं होतं पाणी कोणाच नाही. तसं काही जवळ कसं येतं हे घरमालकालाही कळत नाही. मावशीचं येतं, चुलत्याचं येतं, सासऱ्याचं येतं, मायबापाला पुन्हा एकटच असतं नारळातलं पाणी. पण जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळाप्रमाणे. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला, हत्ती फोडून खात नाही, तसंच गिळतो. गिळ नाका, पण सकाळी तसंच बाहेर पडत. मग काय म्हणतील महाराज, हत्तीनं काल फळ भक्षण केलं आणि आज तू तसंच पडलो बाहेर, त्याला फायदा काय? त्याला फायदा, फळ फुटलं नाही पण तू फोडून पहा, त्याच्यात काहीच राहिलं नाही. फळ तर फुटलं नाही, मग आतला जर गेला कुठं हे हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काही तर जातं कसं ते घरमालकाच्या लक्षात येत नाही. म्हणून नीती शिकवली, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. एक चोर घोड्याच्या बाजारात गेला, श्रीमंताचा घोडा विक्रीला होता. त्या श्रीमंताला किंमत विचारली, काय किंमत घोड्याची? चोरानं विचारली. माझ्याकडे 14,000 रुपये. एवढा स्वस्त? चोरीचा तर नाही. मालक म्हणले घरचा आहे. एवढा स्वस्त कसा? फोडेल तर नाही. नाट लावता कशाला? तुम्हाला शंका आहे का? लगाम घ्या, पळवून बघा, मग बोला, आणा लगाम. साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी, या सज्जनानं चोरट्याच्या हातात लगाम दिला की चोरट बसलं घोड्यावर, घोडा पळवला, पुन्हा नाही आला. संध्याकाळपर्यंत गेलं निघून. बरं याला तरी कुठे घरी वापरायचा होता घोडा? याने दूर देशातल्या बाजारात नेऊन उभा केला 8 दिवसांना. याला दुपारी 12 वाजता एक म्हातारे ग्रहस्थ, सज्जन ग्रहस्थ ग्राहक लागले. किंमत विचारली, 14,000 पसंत पडली, पण सांगितलं एक अट आहे, 3 वाजेपर्यंत घोडा विकू नका. मी घरी जातो, मुलांना आणतो, पैसे आणतो, मग घोडा घेऊन जा. विकू नका 3 वाजेपर्यंत. पण हे वयोवृद्ध ग्रहस्थ जे गेले ते 5 वाजेपर्यंत आले नाही. 4:30ला एक याचं बारसं गेलेलं अट्टल चोर याला गिराईक लागलं पहिल्या चोराला. आणि त्या अट्टल चोरानं या पहिल्याला विचारलं, विकायचा का घोडा? तो म्हणला प्रदर्शनला उभा केला का? मला नीट बोला ना, कळत नाही. दोघे गेलच. काय किंमत आहे? 14,000 रुपये. एवढा स्वस्त कसा? चोरीचा तर नाही. तुम्हाला काय चोरत दिसतात का? पहिलं दुसऱ्याला म्हणलं. मग एवढा स्वस्त कसा? फोडेल तर नाही. नाट लावता कशाला? पळवून बघा, मग बोला, आणा लगाम. या चोरानं त्या चोराच्या हातात लगाम दिला. ती चोरट घोड्यावर बसलं, तो घोडा पळवला, नाही आलं पुन्हा. पण ते दुपारी लागलेलं ग्राहक आपल्या मुलांना 14,000 रुपये घेऊन आलं 5:45ला. का विकला का घोडा? आता तुमचा काही दोष नाही. मी 3 वाजेपर्यंत थांबा म्हणालो होतो, पण माझी मुलं घरी होती, पैसे नव्हते, जुळवाजुळव करताना वेळ लागले. पण ठीक आहे, तुम्ही तरी काय करणार? गिराईक लागलं असेल, विकला तर ठीक झाला, पण मला घ्यायचा होता, खूप पसंत पडला होता, पण जाऊ द्या, माझ्या नशिबात नसेल. का काय बाबा तेवढ्याला विकला? बाबा जेवढ्याला आणला तेवढ्यालाच विकला, एक नया पैसा वर घेतला. तसं काहीच जसं येतं तसंच जातं, असं होऊ नये म्हणून साधू संतांनी नीती शिकवली, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी. का? अनिति से जो मिलता है वो सुख देता है, लेकिन शांति नहीं. देवता सुखी आहे पण समाधानी नाही. समाधी लागली नारदाला आणि चिंतातूर झाला देवाचा राजा इंद्र. का? यांनी अनितीनं मिळवलेलं अमृत
दानवांना फसवून प्राशन केलेलं अमृत प्याले होते म्हणून देवता सुखी होते पण समाधानी नव्हते. आणि म्हणून चिंता निर्माण झाली की जर नारदाची समाधी यथासांगित्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. काही झालं तरी चालेल पण नारदाची समाधी भंग केली पाहिजे. आणि म्हणून नारदाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवाला पाचारण केलं. कामदेव आले जिथे नारदजी समाधीस्थ बसलेले. तेही आश्रम ही मदन जब गयऊ निज माया बसंत निर्मय. कामदेवानं पाय ठेवल्याबरोबर वसंत ऋतूचं आगमन. निर्मळ पाण्याचे झरे वाहू लागले. शीतल वायू वाहू लागला. कुसुमित विविध बिटप बहुरंगा. कूजही कोकिल कुंजही भृंगा. चली सुहावणी त्रिविध पयारी. काम कुसाणू बढाव न्यारी. फुलानं सुंगारलेल्या वेली त्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात. फळानं लदबदलेले वृक्ष आहे. कोकिल पक्षाचं गायन मयुराचं नृत्य. हरण उड्या मारतात. निर्मळ पाण्याचे झरे. शीतल वायू वाहत आहे. वसंत ऋतूचं आगमन. सगळीकडे आनंदी आनंद. कामदेवानं अनेक उपाय केले पण नारदावर काही परिणाम होत नाही. आणि मग कामदेवानं अप्सरांना पाचारण केलं. चली सुहावणी त्रिविध पयारी. काम कृसाणू बडाव न्यारी. रंभादिक सुर नारी नबीना. आणि जेव्हा रंभादिक अप्सरा आलेले गंधर्व आलेले कामदेवानी आदेश दिला. बजाव गाओ नाचो. रंभादिक सुर नारी नबीना. सकल असमसर कला प्रवीणा. गरई गान बहुतान तरंगा. बहुविध हृदय पाणी पतंगा. नाचो गाओ. नृत्यांगनाएं नृत्य कर रही. बाजे बजाने वाले बाजे बजा रहे. गंधर्व गा रहे. देखी सहाय मदन हर्षाना. रंभादिक का नृत्य देखकर गंधर्वा का गायन देखकर बजाने वाले का बजाने की कला देखकर बहुत हर्षित हुए कामदेव. देखी सहाय मदन हर्षाना. गिरने से पुण्य प्रपंच विधि नाना. बहुत देर तक बीच बीच में आवेश में आकर कामदेव बोलने लगे. रंभादिक नाचो बजाओ गाओ. बहुत देर तक नृत्यांगनाएं नाचते रही. बाजे बजाने वाले बजाते रहे. गंधर्व गाते रहे. लेकिन कोई असर नहीं नारद जी का. काम कला कछ मुनि न व्यापी. निज भय डरे मनोभव पापी. सिंह की चमकी सकल को तासु पर रखवार रमापति जास. आवेश में आकर बोल उठे. नाचो गाओ बजाओ और जोर से. शाबाश नाचो. लेकिन बहुत देर हो गई. कोई असर नारद जी पर नहीं. तो कामदेव को गुस्सा आ गया और गुस्से में आकर कामदेव बोल उठे. बंद करो. वहां की बात है. बजाना बंद हुआ. गाना बंद हुआ. नृत्यांगनाओं का नाचना बंद हुआ. कोई असर नहीं नारद जी पर. परिणाम अपने हार स्वीकार ली कामदेव ने. महाराज नाई चरण सिरु आयसु पाई. गयऊ मदन तब सहित सहाय. हार स्वीकार करके कामदेव निकल जाते हैं. तब नारद गवन शिव पाही. इधर नारद जी भी निकले. भगवान शिव जी के पास आते हैं.
भगवान शिव जी ने नारद जी का सम्मान किया, बैठने के लिए आसन दिया और नारद जी को कहा, नारद जी बहुत दिनों के बाद दर्शन दे रहे हो, कहां थे? नारद जी बोले, मेरे पास समय नहीं था महाराज, मैं हिमालय की गुहा में बैठा था, समाधि लग गई, समाधि भंग करने के लिए कामदेव आया था, लेकिन कामदेव को मैंने हराया। महादेवजीला वाटलं बऱ्याच दिवसानं महाराज आले, मला असं वाटलं रामायण सांगल, येतं कामाचं सांगत बसला बुवा. ठीक आहे, माझ्याजवळ सांगितलं ना, हे भगवान विष्णू जवळ सांगू नका नारद, अमक्याजवळ सांगू नको म्हटलं की सांगण्याची इच्छा होत असते. नारदाने विचार केला, बरोबर आहे, बरोबर आहे, मी कामाला जिंकलं आणि म्हणून सहन होत नाही. भगवान विष्णूकडे जातायत नारदजी. नारायण, आओ नारद जी, बहुत दिन के बाद दर्शन दे रहे हो. बोले, समय नहीं था प्रभु, समय नहीं था, हिमालय की गुहा में बैठा था, समाधि लग गई, समाधि भंग करने के लिए कामदेव आया था, तो मैंने कामदेव को हराया. भगवान विष्णू ने विचार केला, आपला बुवा बिघडला. एवढं जोरात रामायण करणारा बुवा कामाचं सांगत सुटला, ज्याच्या त्याच्याजवळ म्हणजे बुवा बिघडला, आपला महात्मा बिघडला, त्याला वेळी सावध केला पाहिजे. हे कुठे कुठे जाते म्हणून पाळत वरती भगवान शंकराने 2 गण दिलेले होते, ते शिवगण पाळतीवरती होते, बघत होते कुठे कुठे जात आहेत. भगवान विष्णूने सांगितलं, नारदा तुम्ही काम जिंकलं, यात काय विषय, कामाला जिंकलं नवल नाही, तुमचं चिंतन करणारे सुद्धा कामाला जिंकते, एवढं सामर्थ्य तुमच्या हात आहे. महाराज म्हणतात, हे तो आपली कृपा आहे, वरवर म्हणतात, तो मनोबा पठ्ठ्यानं जिंकलं. आणि तिथून नारदजी निघाले. भगवंताने विचार केला आणि भगवंताने एक मायावी नगर तयार केलं. बिरचहु मग मह नगर ते सतयो जन विस्तार, श्रीनिवास पुरते अधिक रचना विविध प्रकार. मायावी नगर, त्या मायावी नगराचा राजा सीलनिधी आणि स्वतः माया तारुण्य संपादन करून 17 वर्षाचं वय, सौंदर्य संपन्न माया, तिचं नाव विश्वमोहिनी. देशोदेशीचे राजे राजकुमार त्या ठिकाणी आलेले आहे. बसही नगर सुंदर नर नारी, जन बहु मनसी जरती तनुधारी, तेही पुर बसही शिलनिधी राजा, अगणित हय गय सेन समाज. आणि त्या रस्त्यानं नारदजी चाललेले आहे. हे 2 राजकुमार सुद्धा शिवगण राजकुमाराच्या रूपात. तिथे गेल्यानंतर नारदजीनं सुंदर राजकुमार एकत्रित आलेले बघितले आणि नारदानं विचारलं, अरे एवढे सगळे राजकुमार कशासाठी? तुम्हाला माहित नाही महाराज, राजा सिलनिधीच्या कन्येचं, विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, त्यासाठी देशोदेशीचे राजकुमार आलेले आहे. म्हणून नारदजी सिलनिधीच्या दरबारात आले. राजा सिलनिधीने नारदाचं स्वागत केलं आणि आपल्या मुलीला हाक मारली, विश्वमोहिनी जी पिताजी, इधर आओ बेटी, महात्मा आहे महात्मा. विश्वमोहिनी भगवंताची माया, 17 वर्षाचं वय, तारुण्य संपादन, सौंदर्य प्राप्त केलेली, आणि जेव्हा नारदाच्या पुढे येऊन बसली, नारद मोहित झाले, मोहित. तिचं नाव विश्वमोहिनी आहे. विश्वाला मोहून टाकण्याची क्षमता जिच्यात आहे ती विश्वमोहिनी. पागल झाले नारद, नुसतं मुखाकडे पाहू लागले. मनात आलं, बापरे एवढं सौंदर्य जगात आहे, हे जर मला आधी कळलं असतं तर मी कालपासून कशाला सांगत सुटलो असतो, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकलं, सगळ्या पेपरला दिलं, काम जिंकला, काम जिंकला. आता लग्न करावं तर लोक म्हणतील, बुवा पेपरला दिलं तुम्ही, कामाला जिंकलं, पुन्हा नवरदेव होण्याची तयारी करता, पुन्हा अडचण. मनात मोहित झाले ना. शेवटी राजा सिलनिधीला म्हणावं लागलं, अहो तोंडाकडे काय पाहता महाराज, हात बघा, हात भविष्य सांगा. मग हात बघितला आणि भविष्य उलट सांगितलं, उलट भविष्य.
14 ब्रह्मांडाचा मालकीला पती मिळणार आहे असं भविष्य होतं. पण नारदाने उलट वाचलं. ही ज्याला माळ घालणार आहे तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. उलट वाचलं आणि उठले. बैठो ना. बोले रे समय नहीं मेरे पास, मैं जा रहा हूं. विचार करतात काय करावं. काय करावं म्हणजे ती प्राप्त होईल आपल्याला. आणि नारदाच्या लक्षात आलं मुलीच्या दृष्टीनं आवड सौंदर्याची. पण लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आवडीचे असतात. कथेला कीर्तनाला आलेली सुद्धा माणसं वेगवेगळ्या आवडीची आहेत. 4 प्रकारची. वैदिको वर्ण मिच्छन्ति अर्थ मिच्छन्ति पंडिताः गायका स्वर मिच्छन्ति टाळ घोळ मितरे जना. वैदिक लोक विचार करतात की हा बोलतो चांगला पण कोणत्या वर्णाचा असावा. वैदिक वर्ण मिच्छन्ति अर्थ मिच्छन्ति पंडिता. पंडित लोक अर्थाकडे लक्ष देतात. गायका स्वर मिच्छन्ति गाणारे ताला स्वराकडे लक्ष देतात आणि बाकीचे दृष्टांतामध्ये खुश होतात. 4 प्रकारचे. तसं लग्न कार्यामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड वेगळी आहे. मुलीची आवड वेगळी, मुलीच्या आईची आवड वेगळी, मुलीच्या बापाची आवड वेगळी, मुलीच्या भावाची आवड वेगळी आणि वरातीची वेगळी. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. कन्या वरयते रूपम. मुलीला विचारा ती म्हणते मुलगा रूपवान असावा. मुलीच्या आईला विचारा ती म्हणते काळ सावळ चालल पण धनवान असावा. मुलीच्या बापाला विचारा ते म्हणतं धनवान नसलं तरी चालल पण शिकलेलं असावं, वशिल्यानं कुठेही नोकरीला लावलं. मुलीच्या भावांना विचारा ते म्हणतात नसू द्या शिकलेलं, असू द्या काळ सावळ, नसू द्या रूपवान पण कुलवान असावं. मायबापाला काय समाजाला जन्मभर तोंड आम्हाला द्यायचं आहे मुलीचे भाऊ या नात्यानं, कुलवान असावं. आणि अक्षता टाकण्यासाठी आलेली वराती मंडळी असतात ना त्या वराडी मंडळीला विचारा आपली काय इच्छा आहे. ते म्हणतात तिकडे तुमचं डांबरी मेनकापड का असे ना जेवण चांगलं असतं. प्रत्येकाची आवड ठरलेली आहे. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः. कन्या वरयते रूपम. मुलीच्या दृष्टीनं आवड रूपाची ना. नारदानं विचार केला मग ती प्राप्त व्हावी याकरता आपण अरण्यात जावं आणि प्रभूची प्रार्थना करावी आणि प्रभूला आपल्याला सौंदर्य मागून घ्यावं. हरिसन मागो सुंदरताई, हरिसन मागो सहाय
मागो सुंदरताई होई जात अति भाई दर्शन मागो सुंदरताई होई जात अति भाई हरिसन मागो सुंदरताई. नारदजी अरण्यात येतात या उद्देशानं प्रभूची प्रार्थना करावी आणि प्रभूला सौंदर्य मागावं. अरण्यात आलेले नारदानं प्रभूची प्रार्थना केली. प्रभू प्रगट झाले आणि प्रभूने विचारलं, बोलो नारद जी, क्या चाहिए? भक्ति ज्ञान वैराग्य? बोले वो तो अधिक मात्रा में मेरे ही पास है मालिक. तो चाहिए क्या? मुझे सुंदर बना दो भगवान, सुंदर बना दो. तथास्तु. आणि भगवान अंतर्धान पावले. सगळे नारद सुंदर झाले. स्वतःकडे बघू लागले. बाज बाज सोन्यासारखी कांती, हळदीच्या गाभ्यासारखा देह, चकाकत होत शरीर. नारदजी सगळे सुंदर, फक्त तोंडात बंदर. प्रभून सगळ्या नारद सुंदर केला, तोंडात फक्त बंदर ठेवला. बंदराचं तोंड. सगळे नारद पण स्वतःला बघतात. स्वतःच तोंड नारदाला दिसत नव्हतं, पण स्वतःच असेल. बस बस, नंबर मेरा ही लगने वाला है. मेरे इतना सुंदर है कौन? नंबर मेरा ही लगेगा, नंबर मेरा ही लगेगा. आणि दुसऱ्या दिवशी अभिमानानं नारदजी जेव्हा स्वयंवर मंडपात आले, पहिल्या आसनावर येऊन बसले. डाव्या भागाच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात एक शिवगण, उजव्या भागावरच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात दुसरा शिवगण, मध्ये नारद. सर्वांचं लक्ष नारदाकडे. सब देख रहे. नारदाला सगळे बघू लागल्यामुळे नारदाचा अभिमान पुन्हा वाढला. बस बस बस, पूरी दुनिया मेरे तरफ देख रही तो सुंदर मैं भी हूं. नंबर मेरा ही लगने वाला है, मेरा ही नंबर लगेगा. पण माणसं पाहत होती की एवढं सुंदर आहे, पण तोंडात कसं फेल गेलं. पण नारदाला वाटायचं माझ्याकडे पाहतात म्हणजे नंबर माझाच. हे दोन राजकुमाराच्या रूपात शिवगण होते. इकडचं तिकडच्याला म्हणतं, नारदाला ऐकू जाईल या भाषेत. का रे, हे आपल्या शेजारी येऊन बसलं ना, याच्या आधी वाटत होतं की आपला नंबर लागल, पण झालं डिपॉझिट जप्त. अपना नंबर नहीं लगने वाला, क्योंकि ये आया ना, इससे सुंदर है कौन. पलीकडचं या शिवगणाला म्हणतं, का रे, हे आपल्या शेजारचं एवढं देखणं आहे, तर याची माय कशी असेल. तसं तसं नारदजी अभिमानानं, बास बास, नंबर मेरा ही लगेगा, नंबर मेरा ही लगेगा. इतक्यात घंटा नाद झाला. धवल फुलाची माला हातात घेऊन जगाला मोहून टाकण्याचं सामर्थ्य जिच्यात, ती विश्वमोहिनी जेव्हा स्वयंवर मंडपात आली, पहिल्या लाईन मधल्या पहिल्या आसनावर बसलेल्या नारदाकडे लक्ष गेलं. बरकट पतन भयंकर देही, देखत हृदय क्रोध भातेही. बरकट पतन भयंकर देही, देखत हृदय क्रोध भातेही. पहिल्या आसनावरच्या नारदाला बघितलं. मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोध बातेही. रागावली विश्वमोहिनी. सखी कौन है? मेरे पिताजी को बुला लो और उनको कहना पहले आसन पर जो अपशकुन बैठा है उसको धक्के मारकर मंडप के बाहर हकाल दो. पूरी लाइन छोड़ दी, पूरी लाइन.
दुसऱ्या लाईन मध्ये गेली, तिसऱ्या लाईन मध्ये गेली, चौथ्या लाईन मध्ये नारदजी उठून उभे झाले, टाचा वर करून बघू लागले. हे राजकुमारातल्या रूपातले शिवगण म्हणतायत, बैठ जाओ बाबा, बाबा बैठ जाओ, धीरज का फल मीठा होता है बाबा जी, बैठ जाओ, वो पूरा चक्कर लगाकर तुम्हारे पास आएगी बाबा, बैठ जाओ, तुम्हारे से इतना सुंदर है कौन? बोले नहीं, वो उधर क्यों चली गई, कोई बीच में आया क्या? पूरा चक्कर लगाकर आपके पास आएगी बाबा, हिम्मत रखो, धीरज धरो बाबा जी, बैठ जाओ. नहीं, वो उधर क्यों? नारद जी और ऊंचे हो गए, उधर क्यों गई? बैठ जाइए बाबा, बाबा बाबा बैठ जाइए बाबा जी, हिम्मत रखो बाबा, नंबर तुम्हारा ही लगेगा बाबा, धीरज रखो, धीरज का फल मीठा होता है बाबा, बैठ जाओ. असं करीत विश्वमोहिनी शेवटच्या लाईन मध्ये गेली, शेवटच्या लाईनवर, शेवटच्या आसनावर, शेवटच्या लाईन मध्ये स्वतः भगवान राजकुमाराच्या रूपात बसलेले होते आणि भगवंताला राजकुमाराच्या रूपात, आणि जेव्हा विश्वमोहिनीनं पुष्पमाला घातली आणि भगवान विश्वमोहिनीला घेऊन जातात. दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, अरे दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा. रूप समाज सब भय उजिरासा, रूप समाज सब भय उजिरासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा. रूप समाज सब भय उजिरासा, रूप समाज सब भय उजिरासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा, दुल्हन ले गया श्रीनिवासा. शेवटच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात परमात्मा बसलेले होते, त्यांच्या गळ्यामध्ये विश्वमोहिनीनं पुष्पमाला घातली आणि मग भगवान घेऊन जातात. का? ती त्याची आहे, दैवी हेशा गुणमयी मम माया. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए भगवान. पूरा समाज उदास. इधर नारद जी की दशा, खड़े हो गए. शिवगण कहते बैठ जाइए बाबा, अब किस लिए बैठ जाइए, चली गई वो, बैठ जाओ कहते हैं, वो तो चली गई. बोले बाबा क्या आमच्या सारख्याचा नंबर लागला नाही, जाऊ द्या, वाईट वाटत नाही, पण तुमच्या सारख्या देखण्याचा नंबर लागू नये म्हणजे कमाल केली त्या पोरीने. नारद म्हणले जाऊ द्या, तिला काय पार काय का रूपाची. असं का? तुम्ही तुमचं तोंड पाहिलं का बाबा आरशात? आणि मग नारदजी खवळले, मुझे दर्पण की बात कर रहे हो, होई निशाचर जायत्म कपटी पापी दो, हसेऊ हमई सो लेऊ फल बहुरी हसेऊ मुनी को. तुम्ही राक्षस व्हा. त्या शिवगणाला शाप देतायत नारदजी. इथे अध्यात्मिक तत्वाचा विचार करा. विश्वमोहिनीने नारदाची पूर्ण लाईन का सोडून दिली? कोण आहे विश्वमोहिनी? विश्वमोहिनी माया आहे आणि नारद संत आहे. मायेचं सर्वावर चालल, संतावर चालत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. म्हणून मायेचा प्रभाव नारदावर पडला नाही नव्हे, संताच्या संगतीत जेवढे बसलेले आहे त्या कोणावर मायेचा प्रभाव पडत नाही. म्हणून पूर्ण लाईनची लाईन नारदाची सोडून गेलेली. सगळ्या समाज उदास झाला. त्यात नारदजीला अति क्रोध आला. असं का झालं असावं? एवढा मी देखना मला का डावललं असावं? म्हणून नारदजी अरण्यामध्ये येतात. एक निर्मळ पाण्याचं सरोवर बघितलं, स्थिर पाणी. त्या सरोवरामध्ये आले नारदजी आणि स्वतःला पाण्यात बघितलं. अख्खच अख्ख तोंड बघितलं पाण्यात, माकडाचं तोंड. नारदजीच्या रागाला पारावार नाही. बापरे,